नमस्कार फ्रेंड्स, एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, बार्टीची जाहिरात आलेली आहे आणि त्या संबंधित एक महत्त्वाचं अपडेट आहे. ठीक आहे, तर बघा, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र त्या बाबतीत ही अपडेट आहे. तर बार्टीतर्फे यावर्षी UPSC पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा न्यायिक परीक्षा, तसंच बँकिंग, IBPS, रेल्वे, LIC इत्यादी तत्सम पूर्व परीक्षा प्रशिक्षण, तसेच पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर बघा, 19 जूनला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि 3 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. त्या तारखेमध्ये कदाचित चेंज होऊ शकतो, वाढू शकते तारीख. तर बघा, विद्यार्थ्यांना अशी अडचण होती की उत्पन्न प्रमाणपत्र काढायला टाकलेलं आहे पण त्यांना उशीर लागत आहे किंवा रहिवासी प्रमाणपत्र. तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. तर त्याने काय सांगितलं बघा, तुमच्याकडे हे जर नसेल तर त्याला त्याने ऑप्शन सांगितलं आहे. सदरील प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अशा उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालयात सविस्तर अर्ज करून वार्षिक उत्पन्न तथा रहिवासी दाखला प्रमाणपत्र प्राप्त टोकन किंवा पावती क्रमांक अपलोड करून अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. उमेदवारांची निवड झाल्यास कागदपत्र पडताळणीवेळी वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखल्याचे मूळ कागदपत्र सादर आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर बघा फ्रेंड्स, आता ह्या ज्या संस्था आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी हे कोचिंग प्रोव्हाइड केलं जातं. मग तुमची आर्थिक परिस्थिती आहे का नाही हे कशावर ठरवलं जातं? हे जे उत्पन्न प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती ठरवलं जातं. ओके, तर त्यासाठी तुम्हाला हे वार्षिक म्हटलं बघा, त्यांनी वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरताना तुम्हाला ते कंपल्सरी जोडायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं निघालं नसेल ते टोकन किंवा पावती क्रमांक तिथे अपलोड करू शकतात. त्याचा तुम्ही फोटो काढा पावतीचा आणि नंबर टाकायची, ते मुभा असेल तर त्या पावतीचा नंबर टाकून द्या. रहिवासीचं पण तसंच आहे. रहिवासी दाखला तुमच्याकडे नसेल तर त्याचं पण तसं तुम्ही करू शकता. फक्त एवढीच काळजी घ्या, तुमचं ते निघालं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सिलेक्शन झाल्यानंतर, तर त्यावेळेस तुम्हाला ते ओरिजिनल सादर करावं लागेल. त्याच वेळेस तुमचा प्रवेश जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या दिनांकाच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून घ्या. ही जी लिंक आहे या लिंकवरती जाऊन फॉर्म भरायचे आहेत. हे कॉपी तुम्ही टाईप करा किंवा कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा. ही लिंक ओपन होईल. ठीक आहे, तर तारखेमध्ये काही बदल झाला, वाढली तारीख, शक्यतो वाढत असते दरवर्षी तारीख, तर त्याचं पण अपडेट तुम्हाला वेबसाईटवरती तसंच आपल्या चॅनलवरती टाकण्यात येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसंच टेलिग्राम चॅनल आहे आपल्या चॅनलच्या नावानंच, SS एज्युकेशन. तिथं पण तुम्ही जॉईन होऊ शकता अपडेटसाठी, SS एज्युकेशन. ठीक आहे, थँक्यू.